पारोळा सबगव्हाण टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या आत पारोळा शहरासह ग्रामीण भागीय कार्यक्षेत्र येते. येथे दैनंदिन शालेय महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, रुग्ण आपला उदरनिर्वाह भागविणारे कामगार, वाहन चालक ये जा करीत असतात. या टोलच्या दरामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कैची लागते. त्यामुळे हा टोल नाका सुरू झाल्यापासून दैनंदिन नागरिकांना ह्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. प्रवास करणारे वाहनधारक हे स्थानिक असल्याचे आवश्यक ते पुरावे देखील सादर करीत असतात. परंतु तरी देखील टोल व्यवस्थापकाचा मनमानी कारभारामुळे टोल दर हा भरावाच लागतो. आज या रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी वाहनधारक यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांची भेट घेतली व त्यांना होत असलेला दैनंदिन त्रास हा लक्षात आणून दिला. यावर माननीय अमोलदादा पाटील यांनी या नागरिकांसह टोल नाका गाठला. दैनंदिन सुरू असलेल्या समस्यांना आपल्या मार्फत आजवर फक्त आश्वासने देण्यात आली, परंतु स्थानिक नागरिकांना कुठेही याचा लाभ देण्यात आला नाही. सुरू असलेली लूट ही येत्या 7 दिवसांच्या आत बंद करा, अन्यथा टोल बंद करू असे सूचना माननीय अमोलदादा पाटील यांनी टोल व्यवस्थापकांना दिल्या. प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, या मार्गाने दैनंदिन रहदारी करणारे वाहनधारक उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.